नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर इथे आज मी रवा इडली बनवलेली आहे। बघा किती स्पंजी झालेली आहे। मी तुम्हाला प्रेस करून सुद्धा दाखवलेली आहे। एकदम छान अशी आपली रवा इडली तयार आहे। मस्त असे एकदम स्पंजी होतात। मी ते तोडून सुद्धा दाखवलेली आहे। बघा एकदम कापसासारखी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या इडल्या तयार आहेत। त्या सुद्धा अगदी झटपट 10-15 मिनिटांमध्ये पीठ फर्मेंटेशन वगैरे काहीही न करता झटपट अशी मऊ लुसलुशीत आपली ही रवा इडली तयार आहे। आपल्याला मुलांना वगैरे नाश्ता द्यायचा असेल, टिफिनला द्यायचे असेल तर अशा वेळी आपण पटकन बनवून देऊ शकतो। तर आता कशी बनवायची ते बघूया। तर त्यासाठी इथे बाउलमध्ये मी रवा घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि 1.5 चमचा इतकं दही घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे, म्हणजे आपली इडली जी आहे ती खाताना कोरडी लागत नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि पाणी घालायचं आहे। पाणी आपल्या अंदाजाने, जसं आपला रवा भिजेल, रवाला भिजण्यापुरतं पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे। तर इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, म्हणजे माझ्या त्याच्यामध्ये 10 इडल्या होतात। तर इथे बघा पाणी घालून चांगलं आपल्याला घुसळून घ्यायचं आहे आणि तो घुसळून घेतल्यानंतर आपल्याला ते 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आपला रवा जो आहे तो चांगला फुलला जातो। तर आता इथे आपली 5 मिनिटं झालेली आहेत। बघा 5 मिनिटानंतर आपला रवा बघा छान असा एकदम भिजला गेलेला आहे। मी तुम्हाला दाखवते चमच्याने। बघा एकदम छान असा सेट झालेला आहे, म्हणजे तो एकदम छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे आता। आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तर मिक्स केल्यानंतर आपण मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात। जर आपण बारीक रवा घेतला ना तर आपल्याला तो मिक्सरला फिरवायची गरज नाही आहे, डायरेक्ट आपण भिजत घालून त्याच्या इडल्या करू शकतो। पण मी त्या जाडा रवा घेतलेला होता, त्यामुळे त्याला एकदा मिक्सरला आपण फिरवून घेऊयात। तर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। पाणी वगैरे काही वापरायचं नाही, एवढं पाणी बास आहे। तर हे बघा मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे, बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। छान असं बघा मस्त असं आपलं इडलीचं बॅटर सेट झालेलं आहे। तर आता मी इथे इडलीची भांडी घेतलेली आहेत आणि त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळ्या भांड्याला, म्हणजे आपली इडली जी आहे ते चांगली सहजपणे निघाली जाते। आपल्याला जर हवं असेल तर आपण त्याचा ढोकळासुद्धा करू शकतो। ढोकळासुद्धा खूप छान होतो आपला रव्याचा आणि झटपट नाश्ता होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही। जर आपल्या त्या बॅटरमध्ये भाज्या वगैरे घालायच्या असतील तर त्यासुद्धा आपण बॅटरमध्ये घालू शकतो आणि मुलांना त्या इडल्या बनवून फ्राय करून देऊ शकतो। तर इथे आपल्या बॅटरमध्ये आपल्याला थोडंसं इनो घालायचं आहे। तर मी अर्धा चमचा इतका इनो घातलेला आहे। त्याच्यावर तर किंचित असं पाणी घालायचं आहे, म्हणजे इनो आपला चांगला ॲक्टिव्ह होईल। तर पाणी घातल्यानंतर आपल्याला पटकन असं त्याला घुसळून घ्यायचं आहे। आपण चवीनुसार मीठ वगैरे सगळं आधी घातलेलं आहे। तर इथे बघा आपल्याला बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे आणि एवढंच पातळ पाहिजे। तर आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात इडल्या आपल्या। तर इथे बघा एक डाऊल आपल्याला प्रत्येक भांड्यामध्ये काढून घ्यायचं, प्रत्येक वाटीमध्ये, म्हणजे मी 1 वाटीला मला बरोबर 10 इडल्या होतात, कमी जास्त काहीही होत नाही। तर अशा पद्धतीने आपले जे इडलीची भांडी आहेत दोन्ही ते मी भरून घेतले। ते पाण्याला मी उकळी काढायला आधीच ठेवून दिलेलं होतं। तर आता आपली भांडी त्याच्यामध्ये ठेवून देऊयात आणि इडल्या ज्या आपल्या आहेत त्या वाफवून घेऊयात। तर इथे मी आता आपली इडली वाफवायला ठेवलेली आहे आणि तिला आपल्याला 5 मिनिटं फास्ट गॅसवर आणि 5 मिनिटं स्लो गॅसवर असं ठेवायचं आहे। तर बघा आपण चेक करून बघूया, 10 मिनिटं झालेली आहेत। तर आपली इडली झाली आहे का आपण बघूयात। तर इथे बघा इडली जी आपली आहे ती चांगली अशी झालेली आहे, अजिबात कुठेही चिकटलेले नाही आहे। आपल्या चेक करून बघितलं तर टोचाला काहीच लागलं नाही आहे। तर इथे इडली तयार आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि थंड करून काढून घेऊयात इडल्या आपल्या। तर इथे बघा आपण तेल व्यवस्थित लावल्यामुळे अगदी सहजपणे इडल्या आपल्या निघाल्या जातात, कुठेही चिकटत नाही वगैरे। इडली काढतानाच आपल्याला कळते की आपल्या इडल्या किती स्पंजी झालेल्या आहेत। तर इथे मी ताटामध्ये काढून घेतलेली आहे इडली। तर मी ती तोडूनसुद्धा दाखवते। तर बघा इडली आपली किती मऊ लुसलुशीत झालेली आहे, छान अशी एकदम स्पंजी आहे। मस्त असा आपला हा इडलीचा झटपट असा नाश्ता तयार आहे। तुम्हाला पाहिजे तर मुलांना तुम्ही फ्राय करूनसुद्धा देऊ शकता किंवा इडलीच्या वरून बटर लावूनसुद्धा साखर घालून, साखर पावडर थोडीशी घालून देऊ शकतात। तो सुद्धा नाश्ता खूप छान लागतो आणि मुलंसुद्धा फार आवडीने खातात। तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट अशा ह्या मऊ लुसलुशीत इडल्या करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। कधी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट अशा आपल्या इडल्या तयार होतात, म्हणजे मुलांना, घरातल्यांना आपला नाश्ता द्यायचं झालं तर पीठ वगैरे काही आंबवायची भिजवायची सुद्धा गरज नाही। अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार होतात।
तर तुम्हाला आजची आपली ही इडलीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।